नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे रोहन गायकवाड आणि आपण आज बघणार आहे दैनंदिन चालू घडामोडी ऑफ डेट 6/10/2025च्या चालू घडामोडी आपण बघणार आहे. लक्षात घ्या, ठराविकच आपण चालू घडामोडी या चॅनलवर बघत असतो ज्या की महत्त्वाच्या असतात. काही दुसऱ्या अशा 50 चालू घडामोडी आपण बघत नसतो त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला लक्षात ठेवणं पण ते सोपं पडणार नाही. एकदम 50 चालू घडामोडी तुम्हाला जर आपण त्या रिगार्डिंग घेतल्या, सगळ्या क्षेत्रातल्या कोणाचं निधन आहे किंवा काय आहे अशा छोट्या मोठ्या पण आपण चालू घडामोडी बघत राहिलो तर दिवसातून तुम्हाला 50 ते 100 चालू घडामोडी होतील आणि त्याचा अभ्यास करणं एवढं पण सोपं नाही. तेवढं सगळं लक्षात ठेवणं. त्याच्यामध्ये ठराविक जे महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याचा आपण डेली अभ्यास करत असतो. त्याच्यामध्ये आपण जाणून घेत असतो. लक्षात घ्या, माहिती असणं आणि नॉलेज असणं याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. माहिती असणं म्हणजे तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू माहीत आहे, पण ते तुम्ही कितपत लक्षात ठेवू शकता याचं तुमच्याकडे कोणताही मोजमाप नाही. तसंच तुम्हाला जर नॉलेज त्यामध्ये असेल तर नॉलेजनं तुम्ही ठराविक उत्तरापर्यंत येऊ शकता, कारण तुम्हाला त्याची पार्श्वभूमी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्याच्यामुळं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे आणि कमी पण जास्त क्वालिटीचं नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सुरुवात करूया आपल्या पहिल्या चालू घडामोडीला. पहिली घडामोडी आहे बघा, राजस्थानचा पहिला नमो जैवविविधता उद्यान कुठे झालेलं आहे बघा. त्याचं उद्घाटन अलवर. लक्षात ठेवा, राजस्थानमध्ये अलवर हे ठिकाण आहे जिथे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कशाचं? राजस्थानचा पहिला नमो जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचा जो की उद्यान आहे. राजस्थान राज्यातील पहिला नमो जैवविविधता उद्यान अलवर येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. या उद्यानाचे उद्दिष्ट बघा काय आहे. स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि प्रदर्शन करणे हा त्याचा उद्देश आहे. म्हणजेच जे की लोकलची बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं संरक्षण करणे आणि प्रदर्शन करणे, यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कारण जास्त पर्यटन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्या माणसांचं दरडोई उत्पन्न वाढतं, कारण पर्यटक तिथे खर्च करतात आणि त्याच्यामुळं बिझनेसचाही फायदा त्याच्यामध्ये होत असतो. त्याच्यामुळं राजस्थानचं बघा पहिलं नमो जैवविविधता उद्यान अलवर येथे उद्घाटन त्याचं झालेलं आहे. लक्षात घ्या. पुढची न्यूज बघा, कोकणमधील 2025चा नौदल सराव. कोणत्या आणि कोणत्या देशासोबत आपला नौदल सराव झालेला आहे? लक्षात घ्या. भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांदरम्यान म्हणजेच नेव्हीमध्ये त्याचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हा सराव सुरू झालेला आहे. लक्षात घ्या. कालावधी किती ते किती आहे बघा. 5 ते 12 ऑक्टोबर 2025 मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्या नेव्हीचा सराव होणार आहे. लक्षात घ्या. उद्दिष्ट बघा काय आहे. सुरक्षित, खुले आणि सर्वसमावेशक समुद्र यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिबद्धतेस बळकटी देणे हा त्याचा उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, कशाचं उद्दिष्ट आहे. भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान जे नौदलाचा सराव होत आहे त्याचं ते उद्दिष्ट आहे. या सरावात दोन्ही देशांच्या नौदल दलांमध्ये तांत्रिक सहकार्य आणि परस्पर समज वाढवण्यावर त्याचा भर दिला जाईल. लक्षात घ्या. जी की ब्रिटनची नेव्ही आहे, जे की त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे त्या आपण विकसित आपल्या देशात करू शकतो त्यांचं बघून, आणि आपल्या देशातल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत तेच आपण त्यांना शेअर करू शकतो. असं म्युच्युअल बॉन्डिंग असलं आणि नौदलाचा सराव केला तर दोन्ही देशांमधील नौदलामध्ये प्रगती होण्याच्या मार्गावर त्या आहेत, कारण सरावामध्ये आपल्या उणिवा आपल्याला लक्षात येतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळं असे सराव हे महत्त्वाचे ठरले जातात. पुढची न्यूज बघा, BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025. जाणून घ्या BWF काय आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ही वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 मध्ये कुठे आयोजित केली असणार आहे तर बघा भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील युवा बॅडमिंटन खेळाडू सहभागी होतील. भारतातील खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळेल आणि या स्पर्धेमुळे भारतातील बॅडमिंटनला नवीन ऊर्जा मिळण्याचं कार्य हे होणार आहे. स्पर्धा कोणती आहे. BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025. आयोजन भारतात आहे. लक्षात घ्या. तसंच पुढची न्यूज बघा, अल एन मास्टर्स 2025 महिला एकेरी विजेती. महिला एकेरी विजेती म्हणजे बघा कशामध्ये आहे बघा. खेळ जाणून घेऊया आपण. महिला एकेरी टेनिसमध्ये पण असते आणि बॅडमिंटनमध्ये पण असते. लक्षात घ्या. श्रेयांशी वाली शेट्टी यांनी हा किताब जिंकलेला आहे बघा. अल एन मास्टर्स 2025 या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनची स्पर्धा आहे. लक्षात ठेवा. AIN मास्टर्स ही बॅडमिंटनची स्पर्धा आहे.
त्याच्यामध्ये श्रेयांशी वाली शेट्टी यांनी किताब जिंकलेला आहे बघा. श्रेयांशी वाली शेट्टी यांनी महिला एकेरी विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजेच वुमन सिंगल जे असतात म्हणजे एकच महिला दुसऱ्या ऑपोनंट बरोबर खेळत असते, डबल त्याच्यामध्ये नसतात, ते एकेरी विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. अंतिम सामन्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विरोधी खेळाडूला पराभूत केलेला आहे. हा विजय भारतातील बॅडमिंटनसाठी महत्त्वाचा ठरला आणि त्याच्या कारकिर्दीत नवीन उंची देण्याचं काम हे श्रेयांशी वाली शेट्टी यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा. अल AIN मास्टर्स 2025 मध्ये त्यांनी किताब जिंकलेला आहे. कशात? महिला एकेरीमध्ये त्यांनी किताब जिंकलेला आहे. लक्षात ठेवा नाव श्रेयांशी वाली शेट्टी. पुढची न्यूज बघा. भारतातील पहिली चिता सफारी. भारतातील पहिली. लक्षात ठेवा, अशा गोष्टींवर आयोग प्रश्न विचारत असतो. भारतातील पहिली. कोनो राष्ट्रीय उद्यान. नाव काय आहे? कोनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश येथे त्याची सुरुवात झालेली आहे. कशाची? भारताची पहिली चिता सफारी. उद्घाटन बघा 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेलं आहे. सध्या उद्यानात किती चित्ते आहेत बघा, तर 16 चित्ते भारतातील पहिल्या चिता सफारीच्या उद्यानात आहेत. कोणतं उद्यान आहे? कोनो राष्ट्रीय उद्यान. भारतात चित्रपटाच्या लुप्तप्राय स्थितीतून पुनर्वसन करण्याचा हा एक महत्वाचा पाऊल आहे. लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण चित्रपटात आपण चित्ते बघितलेले आहेत, पण इन ओरिजिनल ते एक्सटिंक्ट होत चाललेलं म्हणजेच त्या प्रजातीचा नाश होत चाललेला. त्याच्यातून भारतात आपण काही चित्ते इम्पोर्ट केले आणि त्याच्यात प्रजनन क्षमतेमुळे आपण ते वाढवू शकलेलं आहे आणि आता भारतातील पहिली चिता सफारी उद्यान स्थापित झालेलं आहे. कोनो राष्ट्रीय उद्यान त्याचं नाव आहे आणि मध्य प्रदेशमध्ये आहे, ते लक्षात ठेवा. या सफारीमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, कारण तिथे दळणवळण वाढेल, लोकांचं व्हिजिट करण्याचं प्रमाण वाढेल, त्याच्यामुळं तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. लक्षात ठेवा. भारतातील पहिली चिता सफारी कुठे आहे? कोनो राष्ट्रीय उद्यान आणि लोकेशन आहे मध्य प्रदेश. पुढची न्यूज बघा. नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा बघा IIT भुवनेश्वर येथे स्थापन केली जाणार आहे. लोकेशन लक्षात ठेवा. IIT भुवनेश्वर काय स्थापन केलं जाणार आहे? नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा. खर्च किती केलेला आहे बघा? 5 कोटीचा. उद्दिष्ट काय आहे बघा? सेमीकंडक्टर प्रशिक्षण, डिझाईन आणि उत्पादनासाठी त्याचं मेन उद्दिष्ट त्याचं आहे. आवश्यक साधने व सॉफ्टवेअर उपलब्ध करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्या कशासाठी? तर नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्यासाठी. या प्रयोगशाळेमध्ये भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना मिळेल. यातून भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल. लक्षात घ्या. सेमीकंडक्टरचा वापर कशामध्ये होतो? जे की आपण ऑटोमेटेड ज्या गोष्टी आहेत, आपण म्हणतो आता ड्रायव्हिंग करतोय आणि ऑटोमेट ती केलेली आहे, तर ते कशामुळे ऑटोमेट होते? तर सेमीकंडक्टरमध्ये ऑटोमेट होते आणि त्याला आज्ञा द्यायला लागते की तू असं कर. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर असतं त्याच्यामध्ये इन्सर्ट, आणि पण त्याच्यासाठी सेमीकंडक्टरची आवश्यकता असते. ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये इन्स्टॉल जर केलं तर त्याच्यानुसार त्याची हालचाल होत असते, पण त्याच्यासाठी सेमीकंडक्टर त्याच्यामध्ये आवश्यक आहे. जे आपण गोष्टी करतो त्याच्या म्हणजे ऑटोमेट ज्या गोष्टी करू शकतो त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरची गरज असते. त्याच्यामुळे एनव्हिडिया लाईक ASML बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ह्या सेमीकंडक्टरच्या वापरामुळे श्रीमंत आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे सेमीकंडक्टरची प्रयोगशाळा भारतात आता उभारली जाणार आहे. IIT भुवनेश्वर त्याची स्थापना केली जाणार आहे. नाव काय आहे? नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा. लक्षात घ्या. खर्च 5 कोटी केलेला आहे. पुढची न्यूज बघा. वर्ल्ड स्पेस वीक 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. म्हणजे सुरुवात त्याची झालेली आहे. लक्षात ठेवा. घोषणा काय आहे? संयुक्त राष्ट्र महासभा 1999 मध्ये जी स्थापन झालेली होती त्याची आज त्यांनी घोषणा केलेली आहे. वर्ल्ड स्पेस वीकची थीम काय आहे बघा? लिव्हिंग इन स्पेस म्हणजे आकाशात राहणे. जगभरातील अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे हा त्याचा आठवडा असतो. लक्षात ठेवा. याद्वारे अंतराळ विज्ञानाविषयी जनजागृती केली जाते आणि विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रेरणा दिली जाते. लक्षात ठेवा. कशाचं उद्दिष्ट आहे हे? वर्ल्ड स्पेस वीकचं, जो की साजरा केला जातो 4 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान. लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघा. ISSA पुरस्कार 2025 प्रदानकर्ता कोण आहेत बघा? इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन, त्याला आपण ISSA म्हणतो, हे प्रदानकर्ता आहेत. मिळालेलं कोणाला आहे बघा? भारताला सामाजिक सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार? ISSA पुरस्कार 2025. बघा, हा पुरस्कार प्रत्येक 3 वर्षांनी दिला जातो. बघा,
म्हणजे आता 2025 चालू आहे तर 2022ला त्याचा अगोदरचा पुरस्कार दिला गेला आणि ती कोणत्या कंट्रीला दिला गेला बघा. मागील विजेता आहे आईसलँड. त्यांनी 2022 मध्ये हा किताब जिंकलेला आहे किंवा पुरस्कार जिंकलेला आहे. कशाबद्दल दिला जातो बघा, सामाजिक सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा किताब दिला जातो. जर त्या 3 वर्षांनी दिला जातो आणि ISSA पुरस्कार यावर्षी भारताला मिळलेला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ही पण न्यूज एक महत्वाची न्यूज आहे, कारण जर त्या 3 वर्षांनी हा पुरस्कार मिळत असतो. अशाच प्रकारच्या जर तुम्हाला न्यूज PDF स्वरूपात पाहिजे असतील तर लक्षात ठेवा, चॅनलचं नाव काय आहे आपल्या, जिथे की आपण हे PDF तुम्हाला उपलब्ध करून देतो फ्री ऑफ कॉस्ट. टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे बघा, सरळ सेवा _33 या चॅनलवर हे PDF अशा प्रकारचे तुम्हाला उपलब्ध असतात, ज्याच्यामुळे तुम्ही PDF बघून सुद्धा दैनंदिन स्टडी करू शकता. त्याच्यामुळं या चॅनलला व्हिजिट करा. चॅनलचं नाव आहे टेलिग्राम सरळ सेवा _33. लक्षात ठेवा, सरळ सेवा _33 हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्याच्यामध्ये या PDF तुम्हाला फ्री स्वरूपात तुम्हाला तिथे दिल्या जातात आणि त्या रेग्युलर बेसिसवर दिल्या जातात. तसेच त्याच्याबरोबर सरावासाठी MCQचे 100 प्रश्नही डेली त्याच्यामध्ये आपण ऍड करत असतो. त्याच्यामुळं चॅनलचं नाव लक्षात ठेवा, टेलिग्रामचं चॅनल आहे, चॅनल नाव आहे सरळ सेवा _33. अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा उद्या भेटूया आणि 7 तारखेच्या चालू घडामोडी काही ज्या चांगल्या आणि महत्त्वाच्या स्वरूपात आहेत त्या आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद.